आज निसर्गाचा काय चमत्कार असतो त्याच्याबद्दल मी माहिती देण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, या ठिकाणी पाण्याचा जरा भंडार आहे म्हणून 4-5 किलोमीटर अंतरावरती इथून पाईपलाईन जातात. असेच एक 2 विहिरी खोदायला चालू आहेत आणि हिरीचं बार झाल्यानंतर काय होतं हे एक अद्भुत चमत्कार मला पाहायला मिळाला. हा आमच्या विहिरीचा आहे DP. बघा, हा पूर्ण DP आहे आता, कारण का हिरीचं काम चालू असल्यामुळं बंद केलं. आता तुम्ही जर पाहिलं ना, हिरीचा बार उडवल्यानंतर दगड बघा ना कुठं आलाय आणि कसा बसला, DPवरच बसला. आणि DPला एक सपोर्ट पट्टे असतात, ते वाकडी झालेली आहे आणि ते वाकडी होऊन खाली एक 2 पट्टे असतात आणि DPचं बॅलन्स सांभाळतात आणि त्याच्यावर येऊन पडलेला आहे. मित्रांनो, साधारणपणे एक 50 किलोच्या आसपासचा तो दगड आहे. निसर्गाचा हा चमत्कारच म्हणा ना. हा दगड फिरीतून येतो आणि DPवरच्या पट्टीवरच येऊन बसतो. हे एक हसण्यासारखं विनोदच आहे म्हणा. बघा ना, आणि तंतोतंत दोन्ही पट्टीवर समान बसणारा हा दगड. आणि वैशिष्ट्य म्हणजे DPला कसलीच इजा झालेली नाही. त्याच्या जवळ किती आहे, अगदी चिटकून आहे, पण DPला इजा नाही. पण DPची वरच्या 2 पट्ट्या असतात, ते एकीला बेंड आलेला आहे आणि खालच्या पट्टीवर DPला चिटकून कसा बसलेला आहे. 50 किलोचा दगड आहे मित्रांनो हा. आणि ही आहे आपली विहीर. पाणी दिसते का आता. आणि इकडं नवीन 2 विहिरी खोदायला चालू आहेत आणि त्यांचं प्लास्टर उडवल्यानंतर तुकडून दगड या ठिकाणी येऊन बसलेला आहे. हाच व्हिडिओ एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार. DPला त्रास न होता अगदी माणसानं ठेवल्यागत तो येऊन बसलेला आहे मित्रांनो. कुठलाही त्रास नाही आणि कोणतीही नुकसान झालेली नाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक जय जिजाऊ.